वेडी आहे का सागरिका? हा घाबरले ना मी. घाबरतीस का ग? मीच आहे ना. वेडी. हा मगाशी प्रियंकाला बघितलं ना? त्याचा आन्सर आहे माझ्याकडे. ह्यावर काय आन्सर आहे आता? हे बघ, फ्रान्समध्ये गेलेली लोक काय काय करू शकतात ना, हे मी नेटवरती सर्च केलं. बघ, खूप दिवस उपाशी असल्यासारखं खाणं, उंच झाडावरती चढणं, उंच बिल्डिंगवरून खाली उतरणं, अशा असंख्य गोष्टी की जे नॉर्मल पर्सन कधीच नाही करू शकत, कारण ते ट्रान्समध्ये असतात. यु नो, माणसाची ना सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल असते. इम्पॉसिबल गोष्टी सुद्धा ते पॉसिबल करू शकतात. म्हणजे प्रियंका ट्रान्स मध्ये होती म्हणून हे सगळं करत होती. That might be possible. हे अगं, सकाळी 10 बेसनाचे लाडू खाल्ले आणि मग चॉकलेट्स आणि आता हे जेवण. खूप भूक लागली. काय झालं असेल हिला? माझी आई काय म्हणते माहितीये, भस्म्यारोग झाला ना की असं खातात. वनिता अगं भात वाढ ना. आधी सारा आपल्या सगळ्यांना कायमची सोडून निघून गेली. नंतर ध्यानलक्ष्मी हॉस्टेल सोडून निघून गेली. आता निदान प्रियंकाला काही नाही झालं म्हणजे मिळवलं. नेहा, हे बघ, असं काही एक होणार नाहीये. ट्रस्ट मी. प्रियंका साराच्या रूम मध्ये कशी आली? आम्हाला काय माहिती? हे आपल्यापैकीच कोणा एकाचं तरी काम आहे. पण मला सांग, आपल्यापैकी कोणी असं का करेल? दॅट आय डोंट नो. तनु, उगाच मनात आडी धरू नकोस बघ. नेहा, आज जे घडलं ते प्री प्लॅन्डच होतं. मला सांगा, प्रियंकाकडे साराच्या रूमची किल्ली कशी आली?